बघत आहोत भानोजल्याची रेसिपी। त्यासाठी लागणार आहेत आपल्याला 5 वाट्या तांदूळ, 2 चमचे मेथी, 1 वाटी पोहे, 1 चमचा बडीशोप आणि 1 वाटी उडदाची डाळ। हे सर्व साहित्य आपल्याला भिजत घालायचं आहे। भिजत घालायचं आहे। हे सर्व साहित्य आपण एकत्र केलं आहे आणि ते आपण आता वाटून घेत आहोत। हे मिश्रण आपण असं वाटून घेतलं आहे। आता हे सर्व पीठ आपण वाटून घेतलं आणि ते आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। आता हा मिश्रण आपण सर्व एकत्र करून घेतलाय। आता रात्रभर फर्मेंट करायला मस्त फर्मेंट झालं आहे। आता यात आपण किसलेला खोबरा आणि किसलेला गूळ टाकू आणि 1 चमचा हळद मिक्स करून घेऊ। गरम गरम भानोजल्या तयार झाल्या। आता या चहा सोबत, चटणी सोबत मस्त खायच्या।